हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे माझं देवघर साफसफाई केलेलं. तर आज ना मी देवघर साफ करणार आहे. तर इथे पहा, देवघरावरती किती धूळ जमा झालेली आहे. मी एक दिवसाआड पुसत असते तरी पण एवढी धूळ जमा झाली आहे, हे पहा. तर चला आता देवघर मी पूर्ण स्वच्छ धुवून घेणार आहे. तर ना मी बऱ्याच जणी मला बोलतात की घरामध्ये मार्बलचं देवघर असू नये, लाकडाचंच असावं. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मार्बलचं देवघर चांगलं असतं की नसतं म्हणून. तर इथे ना देवघरातले सगळे देव काढून घेतलेले आहेत आणि आता पाण्यामध्ये ना थोडासा शॅम्पू टाकून मी देवघर चांगलं स्वच्छ क्लीन करून घेणार आहे. तर इथे देवघरातला लाईट बंद करून घेते. इथे ना थोडासा शॅम्पू टाकून घेणार आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगलं घासून घ्यायचं. त्यानंतर इथे चांगल्या कपड्याने पुसून घ्यायचं, म्हणजे जास्त पाणी होणार नाही बेडरूममध्ये. हे बघा किती क्लीन निघालंय. आता खालचं घासून घेते. इथे ना थोडंसं पाणी टाकून आणि शॅम्पू टाकलेला आहे, चांगलं घासून घ्यायचं. एका सुक्या कपड्याने चांगलं स्वच्छ पुसून घेतलं. आणि पाणी जर टाकलं तर मग पाणी पाणी होतं रूममध्ये आणि काढायला सुद्धा अवघड जातं. पाणी पूर्ण रूमच धुवून घ्यावं लागते. त्यामुळं एका वल्ल्या फडक्याने सगळं पुसून घेतलं. तर हे पहा किती छान असं क्लीन झाले देवघर. हे पहा, मस्त स्वच्छ झाले. आणि आता देव पितांबरीने चांगले स्वच्छ धुवून आणते. तर हे बघा असं देवघर स्वच्छ झालेलं आहे. त्यानंतर इथं देव चांगले पितांबरीने स्वच्छ करून घेतले आणि अशा प्रकारे
देवपूजा झालेली आहे.